शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांचा 7व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यात जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। बघा यादीत नाव चेक करा। तर शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनांचे जे काय 2000 रुपये म्हणजेच की 7वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे शेतकऱ्याला मिळाले आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता नमोचे 7वा हप्ता मिळवायचा असेल तर यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाचा बघा 7व्या हप्त्यात ते 2000 रुपये आता खात्यात जमा होण्यात झाली सुरुवात। यादीत नाव चेक करा। तर कशा प्रकारे यादीत नाव चेक करायची संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला शेतकरी मित्रांनो बघूयात की यादीत नाव कशा प्रकारे बघायचं ते। शेतकरी मित्रांनो आता बघा, महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाला आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे। बघा या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी हे 6000 रुपयाची आर्थिक सहायता दिली जाते, जे दर 4 महिन्यात 2000 रुपयाची 3 हप्त्यामध्ये वितरित केली जाते। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनाच्या तुलनेत या योजनेमुळे शेतकऱ्याला एकूण 12000 रुपये वर्षाला मिळतात, ज्यामुळे त्या संबंधित खर्च भागवण्यासाठी बघा शेती संबंधित खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्याला मदत होते। या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल संदर्भात विस्तार माहिती जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या तारखेला हे हप्ता मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार संपूर्ण माहिती बघणार आहोत। सर्वात पहिले लक्षपूर्वक ऐकायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता बघा महाराष्ट्रातील बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बघा महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केलेली आहे। आता एक आर्थिक सहाय्य योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नासाठी आर्थिक सुरक्षा पुरवणे आहे। या योजनेचे बघा पीएम किसान योजनेचा पुरावा म्हणून कार्य करते, ज्यामुळे शेतकऱ्याला एकूण अधिक आर्थिक मदत मिळू शकते। आता शेतकरी मित्रांनो बघा 2023 मध्ये नमो शेतकरी योजनाची आपल्या नमो शेतकरी योजनाची 2023 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा बरेच शेतकरी आतापर्यंत शेतकऱ्याला हे 7 हप्ते वितरित झाले नाही, म्हणजेच की 6 हप्ते शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहे। आता 7व्या हप्त्याची बरेच शेतकरी प्रतीक्षा करत आहे। आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा योजनाची आता शेतकरी मित्रांनो बघा वर्षाला शेतकरी मित्रांनो वर्षाला नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्याला 6000 रुपये दरवर्षी मिळत असतात व हप्त्याचे वितरण हे रक्कम दर 4 महिन्याला 2000 रुपयाचे 3 हप्त्यामध्ये दिले जाते। पण शेतकरी मित्रांनो 7वा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही। आता कधी जमा होणार बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनाचा आहे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे। आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार बरेचसे शेतकरी वाट पाहत आहेत। ते शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा, आता नमो शेतकरी योजनाचा 7वा हप्ता मिळण्यासाठी आवश्यकता तुम्हाला पात्रता काय असणे गरजेचे आहे। बघा जर तुम्ही 7वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ही आवश्यकता पात्रता असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, नाही तर पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐकायचं आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजना बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला शेतकरी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यकता आहे। हे पात्रता शासनाकडून निश्चित केलेली आहे आणि ती पूर्ण न झाल्यामुळे हप्ता मिळणार प्रलंबित होऊ शकतो। बघा शेतकरी मित्रांनो आता ते निकष कोणते आहे, पात्रता कोणते शेतकरी राहणार आहे, ज्या शेतकऱ्याला 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बघा महाराष्ट्रातील शेतकरी बघा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीचा योजनांसाठी पात्र आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला 7वा हप्ता मिळवायचा असेल तर ते शेतकरी हे महाराष्ट्राचाच रहिवासी असला पाहिजे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान योजनेचा लाभ बघा पीएम किसान योजना खालील नोंदणीकृत शेतकरी स्वयंचलितपणे या योजनेसाठी पात्र ठरेल। बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजना सुद्धा हप्ता मिळणार आहे। लक्षपूर्वक आहे शेतकरी मित्रांनो। व बघा जमीन मालिक बघा शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असेल त्या शेतकऱ्याला आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। व तसेच शेतकऱ्याचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे खूप गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचं नाव जमीन असेल त्या शेतकऱ्यालाही पैसे मिळणार आहे।
ज्या शेतकऱ्याचे बघा आता शेतकरी मित्रांनो आवश्यकता ज्या कागदपत्र कोणते लागणार आहे, जर तुमच्यापाशी हे कागदपत्र नसेल तर तुम्हाला 7वा हप्ता मिळणार नाही. लक्ष का बघा आवश्यकता कागदपत्रे. तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ओळखपत्र म्हणजेच की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे. जमीन मालिकचं जे काय तुम्हाला जमीन लागणार आहे 7/12, ठीक आहे. व बँक खात्याची तपासणी, मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक करणे खूप गरजेचे आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. आता सर्वात पहिले आपण बघूया की शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला PM किसानचा हप्ताही जमा झालेला आहे 2 ऑगस्ट रोजी, ठीक आहे. आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता हे ऑगस्ट महिन्याच्या बघा म्हणजेच की आज शेवटी म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच की आज 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा झालेली आहे बघा, ती सरकारकडून जाहीर केली जाईल. आता शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे. आता म्हणजेच की आज बघा शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप येण्यात सुरुवात होणार आहे. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल. जर शेतकरी तुम्हाला बघा नमो शेतकरी योजना व तसेच PM किसानचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल. आता शेतकरी मित्रांनो बघा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क करून तुम्हाला समस्याची नोंद, हेल्पलाईन नंबर, फोन नंबर, महाराष्ट्र कृषी विभागाचा हेल्पलाईन नंबर. आता शेतकरी मित्रांनो नोट करून घ्या. जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं बघा विभागीय हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे बघा 020 25 बघा 53 87 55 या हेल्पलाईनवर नंबरवर तुम्हाला कॉल करून तुम्हाला विचारायचं आहे की नमोचा हप्ता कधी मिळणार. व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.